पुणे व आसपास राहणाऱ्यांचं ऑलमोस्ट सगळं बघून झालं आहे. सगळी ठिकाणं, निसर्ग, वाडे, मॉल सगळं फिरून झालं आहे. आता विकेंडला नवीन ठिकाणी कुठे जाऊ शकतो हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पुण्याच्या अगदी जवळचं असं एक ठिकाण, शहरापासून जवळ असलेलं पण गर्दी नसलेलं, निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर ठिकाण. चला पाहूया. दिघीपासून चरोलीमध्ये गेल्यानंतर चरोलीत वाघेश्वराचं एक सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरापासून कुणालाही काळजेवाडीकडे जाणारा रोड विचारून तिकडे निघायचं. तिथून पुढे बुर्डे वस्ती नावाचं एक छोटंसं गाव लागतं. या गावाच्या बाहेरच हे ठिकाण आहे. पुण्यापासून फारसं लांब नसलेलं हे हिरामाता मंदिर डोंगराच्या कुशीत बसल्यासारखं वाटतं. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर झाडी, हिरवळ आणि मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. मंदिराच्या अगदी लागूनच इंद्रायणी नदी वाहते. वाहत्या पाण्याचा खळखळाट, वातावरणातील गारवा, हिरवीगार झाडी आणि मंदिरात अचानक वाजणारी घंटा मनाला अगदी प्रसन्न करतात. मंदिराच्या गेटमधून आत येताच उजव्या बाजूला हे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्तगुरूंचं मंदिर वड, पिंपळ, औदुंबर या त्रयवृक्षांनी वेढलेलं आहे. हे आहे हिरामाता गार्डन. इथे असलेली कितीतरी फुलांची झाडं इथल्या सौंदर्यात अजूनच भर घालतात. इथे चपला काढताना आपलं नश्वरपण इथेच सोडून चिरंतनाकडे आज जाऊया. इथेच डोंगराच्या कुशीत देवीचं आरामस्थान पण आहे. हा येतो या मंदिराचा भला मोठा सभामंडप आणि डोंगराच्या कुशीत बसलेली ही हिरामाता. हिरामाता आणि इंद्रायणी जुन्या जिवलग मैत्रिणी असतील का? मला तरी त्यांना पाहून असंच वाटलं. एकमेकींच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या, एकमेकींना पूरक अशा मैत्रिणी. आम्ही इथे आलो तेव्हा इथे कुणीही नव्हतं. फक्त आपणच आहोत असं एकमेव ठिकाण. याचा आनंद आम्ही घेतच होतो तोवर तिथे काही लोक यायला सुरुवातही झाली होती. मंदिराच्या बाजूलाच असलेला हा मोठा हिरवागार लॉन. इथे बसून मस्त डबा खाऊ शकतो. हो, डब्बाच. कारण डे आऊटचा प्लॅन करून इथे येणार असाल तर येताना घरातूनच जेवण किंवा पार्सल फूड आणावं लागेल. इथे आसपास हॉटेल्स किंवा मार्केट असं काहीच नाही आहे. लहान मुलांसाठी हा वेगळा प्ले एरियासुद्धा इथे आहे. त्यामुळे कुटुंबासह येण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. खरं तर ही सर्वात अनएक्सपेक्टेड गोष्ट होती आमच्यासाठी. म्हणजे इथे फोटोशूटसाठी येत असतील असं आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं. पण प्रेग्नन्सी फोटोशूटसाठी एक कपल आलेलं इथे विथ प्रॉपर फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट. इंद्रायणीमध्ये काही फिशर्स फिशिंग करतानाही पाहिले आज. बोटिंग मात्र दिसली नाही आम्हाला, म्हणजे नसेलच. तुम्ही जर शांतताप्रिय, निसर्गप्रेमी असाल तर एका विकेंडला इथे यायला काहीच हरकत नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्ही इथे आलात तर कमेंटमध्ये तसं नक्की सांगा. अशाच हटके आणि भन्नाट ठिकाणांसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. तुमचा एक दिवस इथे छान गेला ना तर थँक्स मी लेटर. धन्यवाद.